तुमच्या आणि माझ्या सगळ्यांच्याच आवडीचा आणि माहितीपूर्ण असा विषय मी घेऊन आलेले आहे। त्याचबरोबर थोडंसं कलेक्शन आहे ते पण तुम्हाला शो करते। जर तुम्हाला आवडलं तर ते देखील तुम्ही बुकिंग करू शकता। तर विषय असा आहे की तो म्हणजे जर आपल्याकडे बघा साड्या तर प्रत्येक असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या आपण साड्या घेतो, परंतु त्या साडींची काळजी कशी घ्यावी आणि काय करावे हे पण महत्त्वाचं असतं। म्हणजे आता बऱ्याचशा कॉटनच्या असतील, ऑर्गेन्झाच्या असतील, त्याचबरोबर काठपदर असतील, त्याचबरोबर पैठणी असेल, त्याचबरोबर जरीच्या साड्या असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आहेत। त्याचबरोबर पार्टीवेअर साड्या आहेत। तर त्या देखील साड्यांची काळजी कशी घ्यावी हे पण महत्त्वाचं आहे। ज्याप्रमाणे आपण नेहमीचे कपडे वॉश करतो त्याप्रमाणे जर त्या साड्या वॉश केल्या तर त्या साडीला जी शाईन असेल किंवा त्या साडीचा कलर असेल तर ते उडायची भीती असते। परंतु असं न होता मी जी माहिती सांगेल त्याप्रमाणे जर तुम्ही साड्याची काळजी घेतली तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो असं मला तरी वाटतं। ट्राय करायला काय हरकत आहे, प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे, किंवा जरी सांगितलं तरी थोडीशी काळजी घेण्यासाठी खरंच हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे। तर नमस्कार सगळ्या गोड ताईंचं, त्याचबरोबर सगळ्या काकूंचं माझ्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। ज्या ताई दादा सगळे व्हिडिओ बघतात त्यांचे मनापासून स्वागत आहे। तर आपल्या चॅनलवर नेहमीच मी तुमच्यासाठी नवीन नवीन कलेक्शन त्याचप्रमाणे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येत असते। ज्या कोणी मैत्रिणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईक करायचं आहे। तर विषय आहे तो म्हणजे साड्यांचा। तर साड्यांची काळजी कशी घ्यावी त्यासाठी मी तुम्हाला एक पहिली साडी दाखवते। अतिशय सुंदर अशी मुनिया बॉर्डरमधली साडी आहे। जरीचं काम आहे त्या साडीवर, सिल्वर जरीचं काम त्या साडीवर देण्यात आलेलं आहे। अतिशय सुंदर अशी साडी आहे। साडीला टसल्स आहेत, ऑरेंज कलर आहे आणि साडी एकदम सॉफ्ट आहे। साडी चापून चपून बसते। पूर्ण साडीवर ऑल ओव्हर अशा प्रकारचा बुट्टा या साडीवर देण्यात आलेला आहे। या साडीची खासियत म्हणजे ही एकदम सॉफ्ट आहे आणि प्युअर जरीमध्ये ही साडी तयार केलेली आहे। आणि विशेष म्हणजे या साडीला मुनिया बॉर्डर देण्यात आलेले आहे। सुंदर अशी मुनिया बॉर्डर आहे। त्याचबरोबर याला सुंदर असा मोराचा छान असा पदर देण्यात आलेले आहे। साडी अजिबात फुगणार नाही, चापून चोपून बसणारी ही साडी आहे। परंतु ही साडी यूज करत असताना या साडीची काळजी घेणं गरजेचे आहे। ती म्हणजे काय, ज्यावेळेस ही साडी तुम्ही घालता, समजा 2 वेळेस 4 वेळेस 5 वेळेस साडी घातल्यानंतर आपण ती साडी वॉश करतो किंवा आपल्यानंतर ती साडी घालावीशी वाटत नाही। तर ही साडी तुम्ही वॉश कशी करायची, तर ज्यांच्याकडे वेळ आहे त्या मैत्रिणींसाठी सांगते। काय कोण सर्व्हिसदार असतील किंवा जॉबवाले असतील त्यांना अजिबात टाईम भेटत नसतो, तशांना सांगते तुम्ही ड्रायक्लीनला टाकू शकता, तुमचा पर्याय। परंतु बऱ्याच जणींचं असं होतं की साड्या ड्रायक्लीनला टाकल्यानंतर सुद्धा त्या साडींचे कलर्स आणि रंग उडले जातात। परंतु ही जी साडी आहे तर या साडीची काळजी कशी घ्यायची हे पण मी तुम्हाला सांगते। ज्यावेळेस ही साडी आहे तर या साडीला तुम्ही इस्त्री तर चालणारच नाही, जरी केली तर तुम्हाला एकदम लो टेम्परेचरवर ह्या साडीला तुम्हाला इस्त्री करावी लागणार आहे। ज्यावेळेस याचा ब्लाऊज थोडासा गोळा होईल किंवा साडी होईल, शक्यतो होणार नाही, परंतु जरी झाली बऱ्याच दिवसानंतर कालांतरानं आपण कपाटामध्ये वगैरे घड्या घालून ठेवतो त्यावेळेस साडीचं म्हणजे एक जे मेन घडी आहे ते घडी न राहता थोडीशी तरी त्याला गुढी वगैरे पडते। त्यावेळेस आपण ह्याला रूम टेम्परेचरवर या साडीची प्रेस करायची आहे। विशेष म्हणजे आणि धुवायची कशी, निगा कशी घ्यायची हे पण सांगते। तर ही साडी वॉश करत असताना तुम्ही पहिल्यांदा याला कुठलाही हेअर शॅम्पू वापरासाठी आपण जो कुठला शॅम्पू वापरत असाल तो शॅम्पू घ्या। तो एकदम थंड पाण्यामध्ये ही साडी फक्त हाताने अशा प्रकारे वॉश करा। त्यानंतर शॅम्पूमध्ये वॉश केल्यानंतर ही साडी तुम्ही कम्फर्टमध्ये, म्हणजे जे कम्फर्ट मिळतं मार्केटमध्ये, वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे कम्फर्ट आहेत, कुठल्याही कंपनीचं घ्या, तुम्हाला जे आवडेल त्या कंपनीचं कम्फर्ट तुम्ही घेऊ शकतात। वेगवेगळ्या कंपनीचे आहेत, तर ते कम्फर्ट घ्यायचं आणि त्यामध्ये ही साडी नंतर वॉश करायची। त्यानंतर कम्फर्ट आधी शॅम्पूमध्ये, नंतर कम्फर्टमध्ये आणि त्यानंतर आपण साध्या पाण्यामध्ये ही साडी वॉश करायची आणि व्यवस्थितरित्या झटकून 4 पदरी या साडीची घडी घालून ही साडी उन्हामध्ये न वाळत घालता सावलीमध्ये वाळत घालायची आहे। कारण उन्हामध्ये घातल्यानंतर या साडीचा कलर परत उडू शकतो किंवा फेंट दिसू शकते, त्यासाठी सांगते। वॉश करताना वगैरे कलर जाणार नाही, परंतु कडक उन्हामध्ये जर तुम्ही ही साडी घातली तर नक्कीच त्याचा परिणाम होतो। त्याचबरोबर अशा ज्या साड्या आहेत वापरत असताना तुम्ही यावर परफ्यूम खूप कमी प्रमाणात वापरायचा। कारण ज्यावेळेस तुम्ही जरीच्या किंवा पैठणीच्या साडीवर परफ्यूम वापरतो आणि उन्हामध्ये जातो त्यावेळेस तिथले कलर उडायला बघतात। त्यामुळे सांगते की अशा साड्या वेअर केल्यानंतर आपण आता लग्नामध्ये कार्यक्रमामध्ये
लग्नामध्ये समारंभामध्ये साड्या तर घालतो, परंतु परफ्यूम जर मारला, आपण ब्लाऊज घालतो बघा, ब्लाऊजवर वगैरे साईडला परफ्यूम मारतो, तर या साडीचे कलर परत उडले जातात म्हणून सांगते, किंवा ब्लाऊजचे कलर उडले जातात म्हणून सांगते. अशा साड्या ज्यावेळेस तुम्ही वेअर कराल त्यावेळेस परफ्यूम खूप म्हणजे खूप कमी प्रमाणात वापरून घ्यायचे आहे. ही साडी एकदम सॉफ्ट आहे. साडीची प्राईस फक्त आणि फक्त 2350 या साडीची प्राईस राहणार आहे. अतिशय सॉफ्ट आहे, ऑरेंज कलर आहे, मुनिया बॉर्डर आहे, सुंदर अशी ही ऑरेंज कलरची साडी आहे. साडीबरोबर तुम्हाला साडीची काळजी कशी घ्यायची हे देखील आज सांगणार आहे. परंतु जर कोणी आवडत असेल तर नक्कीच बुकिंग करू शकता. त्यासाठी मी तुम्हाला ही साडी दाखवलेली आहे. त्यानंतरची ही साडी आहे ती म्हणजे पैठणीमध्ये आहे. अतिशय सुंदर अशी साडी आहे. यावर मोराची पूर्ण बुट्टी आहे, प्युअरमध्ये आहे. याच्यामध्ये पैठणीमध्ये पण वेगवेगळे प्रकार म्हणजे बरेचसे वेगळे प्रकार आहेत पैठणीमध्ये. बघा काही ठिकाणी पैठणीचे प्रकार कसे आहेत, हँडमेड पण आहेत आणि मिशनवरची पण पैठणी भेटते. म्हणजे कमी रेटमध्ये प्रत्येक साडीमध्ये ओरिजिनल डुप्लिकेट अशी कॉपी बनतच असते. सेमी पैठणी असेल, ओरिजिनल पैठणी असे प्रकार असतात. तर ही थोडक्यात आपण सेमी पैठणी म्हणूया. अतिशय सुंदर अशी पैठणी आहे. त्यावर अशा प्रकारचे मोराचं काम केलेलं आहे. सुंदर असं मोराचं काम या पैठणीवर केलेलं आहे. याचा पदर पण एकदम सुंदर आणि छान आहे. पूर्ण साडीवर अशा प्रकारची मोराची बुट्टी आहे. त्याचप्रमाणे त्याचा पदर देखील तेवढा सुंदर आहे. अतिशय सुंदर असा पदर आहे. खूप सुंदर पदर आहे. खूप सुंदर असा पदर देण्यात आलेला आहे. पूर्ण भरीव पदर या साडीचा देण्यात आलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बुकिंग करू शकता. 2350 ही साडी तुम्हाला घरपोच मिळणार आहे. पदरावरचं काम बघा कसलं सुंदर आहे. पूर्ण म्हणजे काम जे आहे एकदम सुंदर काम आहे. असं सॉफ्ट काम आहे. पूर्ण काम तुम्हाला साडीवरचं ओळखू येत असेल, बघून घ्या. संपूर्ण काम ओळखू येत असेल अशा प्रकारचं काम आहे. ओबडधोबड काम नाही, सॉफ्टनेस आहे. प्युअर जरी यामध्ये वापर केलेली ही साडी आहे. अतिशय सुंदर सॉफ्ट साडी आहे. परंतु या देखील साडीची काळजी कशी घ्यायची हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तर या साडीची खालची बॉर्डर बघून घ्या. अतिशय सुंदर अशी या साडीची खालची बॉर्डर देण्यात आली. मोराचे काठ असणारी ही बॉर्डर आहे. पदर तर दाखवलेला आहे. सुंदर असा हा चिंतामणी कलर आहे. त्याला रेड कलरचं कॉम्बिनेशन आलेले आहे. अतिशय सुंदर ही साडी आहे. परंतु ही साडी देखील वॉश करत असताना तुम्ही ड्रायक्लीनला टाका, किंवा घरी वॉश करत असेल तर कम्फर्टमध्ये शॅम्पूमध्येच धुवून ही वॉश करा. आणि उन्हामध्ये विशेष करून ह्या साड्या घालून नका आणि परफ्यूम देखील मारू नका. हे तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. परंतु या साड्यांना प्रेस देखील तुम्हाला करता येणार नाही, कारण प्रेस केलं तर अशा साड्या जळणे किंवा कलर उडणे याची देखील भीती असते. तर या साडीला तुम्ही एकदम सॉफ्ट काम असल्यामुळे याच्यामध्ये कुठलीही अडकण्याची किंवा काही भीती नाही. परंतु बऱ्याचशा अशा साड्या असतात की याच्यामध्ये चेन वगैरे अडकू शकतं. तर त्यासाठी तुम्ही याला पिको फॉल नक्कीच करून घेतो. आपण प्रत्येक साडीला तर घेतोच, परंतु घेत असताना त्याच्यामध्ये एकदम सॉफ्ट प्रकारे काम पिको फॉलचं देखील करताना दमाने करायचं, जेणेकरून याच्यामध्ये दोरे वगैरे धागे वगैरे निघणार नाहीत. अशा प्रकारे साड्यांची काळजी घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तर या सांगितलं मी तुम्हाला काठपदर साडीमध्ये काठपदर साड्यानंतर सांगते ज्या स्टोनच्या ज्या साड्या असतील त्यांची कशी काळजी घ्यायची. तर बघा आता बऱ्याच साडीवर स्टोन येतात किंवा मिरर वर्क येतं. अतिशय स्टोन वर्कच्या साड्या असतात. तर त्या साड्या काय करायच्या, ज्यावेळेस तुम्ही त्या साड्या वापरत असाल तर त्यावेळेस ती साडी तुम्ही नवीन असेल त्यावेळेस तुम्ही कपाटामध्ये डायरेक्ट न ठेवता पहिल्यांदा ती फ्रीजरमध्ये साठवून ठेवायची, जेणेकरून फ्रीजरमध्ये साडी ठेवल्यानंतर त्याच्यावरील कुठल्याही प्रकारचे स्टोन गळणार नाहीत किंवा पडणार नाहीत. त्यासाठी अतिशय सुंदर असे स्टोन शेवटपर्यंत नक्की राहू शकतात. त्यानंतर ते काढल्यानंतर साडी तुम्ही बाहेर थोड्या वेळ उन्हाला घातली की त्याचा जो ओलसरपणा आहे तो पूर्ण निघून जाईल. परंतु पेपरमध्ये गुंडाळून नंतर कॅरी बॅगमध्ये घालून तुम्ही फ्रीजमध्ये साडी काही तासासाठी किंवा रात्रभरासाठी ठेवू शकता. नंतर बाहेर काढून ते उन्हामध्ये ठेवली सुकायला थोड्या वेळेस तर त्याचे स्टोन अजिबात निघणार नाहीत. तर अशाच प्रकारे साड्या तर घेतात, परंतु साडीची काळजी कशी घ्यायची हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. तर आज मी तुम्हाला स्टोनची साडी आणि जरीची साडी याच्यामध्ये तुम्ही काळजी कशी घेऊ शकतात हे सांगितलेलं आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॉटन साड्या असतील, ऑर्गेन्झा साड्या असतील यांची काळजी कशी घ्यायची, कशा वॉश करायच्या हे सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. आणि मी दाखवलेल्या ज्या दोन्ही जरीच्या साड्या आहेत तुम्हाला आवडल्या असतील तर तुम्ही नक्कीच बिनधास्त बुकिंग करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.